ऊसाला प्रतिटन 3500 रुपये एवढा दर मिळावा व इतर मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखीतळ येथे समाधान फाटे यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी फाटे यांची तब्येत खालावत असून त्यांना उठून बसणं बोलणं यासाठीही त्रास होतोय। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका फाटे यांनी घेतली आहे। फाटे यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाठिंब्याची पत्रे उपोषणस्थळी येऊन दिली आहेत। आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अनेक शेतकरी बांधव उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपोषणाची आता प्रशासनाकडून दखल घेण्यात येत असून पोलिसांचा मोठा फौजफाटा वाखरी पालखीतळ येथे तैनात करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत आहेत। समाधान फाटे यांची तब्येत खालावतीये। डॉक्टरांनी फाटे यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे, मात्र फाटे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। एकंदरीतच वाखरी येथील उपोषण अधिक तीव्र होत असून उद्या शेतकऱ्यांकडून रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलंय। शेतकरी संघटनांसोबत पंढरपुरातील इतर सामाजिक संघटनांचाही फाटे यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळतोय। अनेक भागातून शेतकरी उपोषणस्थळी भेट देत आहेत। इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर कमी आहे। ऊसाला प्रतिटन 3500 रुपये एवढा दर मिळावा ही मागणी घेऊन आता पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसतायत। समाधान फाटे यांची तब्येत खालावली असूनही ते उपोषणावर ठाम आहेत। त्यामुळे कारखानदार व प्रशासन मिळून या उपोषणाचा उद्रेक होण्याआधी काय तोडगा काढणार याकडे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय। एबी मराठी न्यूज, पंढरपूर।